वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी त्यासाठी सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेणार आहोत मॅरिनेशनसाठी. त्यासाठी 3-4 मिरच्या, 5-6 पाकळ्या लसूण, आल्याचे 3 तुकडे, पुदिन्याचे पान सर्व आपण मिक्सर लावून घेणार आहोत. आपण बनवणार आहोत बिर्याणीसाठी बिरिस्ता. त्यासाठी मी 1 कांदा उभा कापून घेतलेला आहे. आता तो तळून चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आहे. त्यात आपण वाटलेली हिरवी मिरची, लसूण, आलं याचा ठेचा मिक्स करणार आहोत. त्याबरोबर दही आणि चवीपुरतं मीठ, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार आहोत. ते मॅरिनेशन आपण 2-3 तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते ओव्हरनाईटसुद्धा मॅरिनेट करायला ठेवू शकता. आता आपण तांदूळ भिजत घालायला ठेवणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ बासमती राईस घेतला आहे. तो मी पाण्यात अर्धा पाऊण तास भिजवून घेणार आहोत. त्यानंतर तो भिजवलेला तांदूळ अर्धा पाऊण तासानंतर उकळी काढायला ठेवणार आहोत. त्यामध्ये मी थोडंसं तेल, खडे मसाले, त्यात
जायफळ जायफळ जायफळ, चक्रीफूल, वेलदोडे आणि वेलदोडे आणि तमालपत्र घातलेले आहे. त्याबरोबर लवंग आणि काळी मिरचसुद्धा घातलेली आहे. ते मी उकळत ठेवले आहे गॅसवर. आत्ता आपण बिर्याणी बनवायला घेऊ. त्यासाठी मी एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे, जेणेकरून आपली बिर्याणी करपू नये. त्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेले आहे. त्या तेलामध्ये मी आता कांदे घातले, 2 उभे चिरलेले कांदे घातलेले आहे. ते आता मी ब्राऊन होईस्तोपर्यंत भाजून घेणार आहे. आता कांदा भाजलेला आहे. त्या कांद्यात मी छोटे कापलेले टमॅटो घालत आहे. ते पण मी मॅश होईपर्यंत भाजून घेणार आहे. आता दोन्हीही भाजून झाले आहे. कांदा, टमॅटो. त्यामध्ये मी मॅरिनेट केलेले चिकन घालणार आहे आणि चिकनला तेल सुटूस तोपर्यंत भाजून घेणार आहे. ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून शिजवायला ठेवले आहे. आता चिकन शिजलेले आहे. चिकन शिजलेले अर्धे मी पातेल्यात ठेवले आहे आणि अर्धे मी काढून घेतलेले आहे. ते आपण लेअरिंगसाठी वापरणार आहोत. आता आपण लेअरिंग बनवायला घेऊ. पातेल्याच्या शेवट एक चिकनची ग्रेव्ही आणि चिकनचे पीसेस घालून ठेवू. त्यावर मी राईस घातला आहे. त्याच्यावर मी बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना भरभरून घातला आहे. त्यावर तिसरी लेयर पुन्हा चिकनची ग्रेव्ही आणि चिकनची घातलेली आहे. त्यावर पुन्हा राईसची लेयर शेवटची. त्यावर मी बिरिस्ता, कोथिंबीर, पुदिना आणि बिर्याणी मसाला भरभरून घालणार आहे. त्यावर मी थोडेसे तूप घालणार आहे आणि शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे, जे आपण भात शिजवताना वापरलेले त्यातून काढलेले होते. आणि हे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यावर मी पातेले ठेवणार आहे आणि थोडा वेळ दम द्यायला
5-10 मिनटं दम दिल्यानंतर मी गॅस बंद करून ठेवला आहे आणि थोडीशी वाफेवर